प्रेज लॉर्ड. बघा, आपण उजिया राज्याबद्दल आपण शिकत आहोत. लक्षपूर्वक ऐका. आपण 2 इतिहास काढूया. 2 इतिहास जाऊया वचनामध्ये. उजिया राजा 16 वर्षाचा असताना यहुद्यातील सर्व लोकांनी त्याला घेऊन त्याचा बाप अमस्या याच्या ठिकाणी राजा केले. किती वर्षाचा असताना तो राजा झाला? लक्षपूर्वक ऐका. किती वर्षाचा? 16 वर्षाचा. आणि राजा आपल्या वडिलांच्या बरोबर निजल्यानंतर त्याने एलोत बांधले, ते फिरून यहुद्याच्या स्वाधीन केले. उजिया राजा राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता आणि त्याने यरूशलेमेत 52 वर्ष राज्य केले. आणि त्याच्या आईचे नाव ॲखिल्या होते, ती यरूशलेमेतली होती. आणि देवाच्या दृष्टीने जे नीत तो करीत असते त्याचा बाप अमस्या करीत होता त्याप्रमाणे त्याने केले. आणि देवाच्या दर्शनाविषयी शिक्षण देणारा जकरिया याच्या दिवसात त्याने आपले मन देवाचा शोध करण्यास लावले. आणि एव्हाने देवाला शोधले तोपर्यंत देवाने त्याची भरभराट होऊ दिली. देवाने काय केली? त्याची भरभराट केली. कशामुळं? त्याने देवाला शोधलं. काय केलं त्याने? देवाला शोधल्यानंतर देवाने त्याची काय केली? आणि 6 मग त्याने बाहेर जाऊन पलिष्ठ्यांची लढाई केली. काय केली? आणि गथाचा कोट, एबेचा कोट, अशोदचा कोट मोडून टाकला आणि अशोदाच्या प्रांतात पलिष्ठांमध्ये त्याने नगरे बांधली. बघा, देवाने कशा प्रकारे त्याचे सर्व शत्रू त्याच्या वशमध्ये केले. काय केले? वशमध्ये केले. आणि त्याला भरभराट दिली. पण बायबल सांगतं की ह्या सगळ्यामुळं त्याचं हृदय जे होतं ते गर्विष्ठ बनलं. काय बनलं? बघा, आपण 16 वचनात, तो बलवान झाल्यावर त्याचे हृदय उन्मत्त झाले, त्यामुळे त्याचा नाश झाला. तो गर्विष्ठ झाला. काय झाला? गर्विष्ठ झाला. काय झाला? 2 इतिहास 26 अध्याय 16 वचन. 2 इतिहास 26 अध्याय 16 वचन काढूया. 2 इतिहास 26 अध्याय आणि 16 वचन. आणि बायबल सांगतं की त्याचं हृदय काय झालं? गर्विष्ठ झालं. कारण धूपाच्या वेदीवर धूप जाळायला तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. कुठे गेला? तेव्हा अजरिया याजक आपणा बरोबर परमेश्वराचे 80 याजक बलवान वीर घेऊन त्याच्या मागे आत गेला. बायबल सांगतं की हा अजरिया नावाचा याजक त्यावेळेस होता या राजाच्या दिवसांमध्ये. कोण याजक होता? आणि ह्या अजरिया याजकाला जेव्हा कळालं की हा राजा धूप जाळण्यासाठी देवाच्या मंदिरात गेलाय. बघा, धूप जाळणं किंवा धूप चढवणं हे राजाचं काम होतं का? नाही. देवाच्या मंदिरात धूप जाळण्याचं काम कोणाचं होतं? याजकाचं. आणि जेव्हा या याजकाला कळालं की हा राजा देवाच्या मंदिरात धूप जाळण्यासाठी गेलाय, तेव्हा 80 याजक आणि बलवान वीर घेऊन त्याच्या मागे आत गेला. कोण? तो याजक. 80 याजक आणि बलवान वीर. पुढे काय झालं? आणि तो उजिया राजाला अडवून त्याला म्हणाला, अरे उजिया, देवाला धूप जाळणे हे तुझं काम नाही, हे केवळ याजकांचं आणि अहोराच्या संतांचं आहे. तर धूप जाळायला समर्पण केलेले आहेत, कारण जे धूप जाळायला समर्पण केले आहे त्यांचे आहे. तर पवित्र स्थानातून तू निघून जा, कारण तू उल्लंघन केले आहे आणि यामुळे परमेश्वर देवापासून तुझे गौरव होणार नाही. याजकाने त्याला अडवलं. उजिया राजाला काय केलं? पण पुढे काय झालं? तेव्हा उजिया रागवला. धूप जाळायचं धूपपात्र त्याच्या हाती होते आणि तो याजकांवर रागवला असताना यहोवाच्या घरात धूपाच्या वेदीजवळ याजकांच्या देखत त्याच्या कपाळावर कोड उठले. तो कोणावर रागवला? म्हणजे त्याने नियम मोडला ना. याजकाचं काम काय होतं? धूप जाळणं. पण कोण गेला? राजा. आणि याजक त्याला अडवताय तर तो त्यांच्यावर रागवतोय. आणि काय झालं? अचानक त्याच्या तोंडावर पूर्ण तो कोडाने भरल्यानंतर पुढे काय झालं? आणि अजऱ्या मुखी याजकाने सर्व याजकाने त्याच्यावर दृष्टी लावली तर पहा, त्याच्या कपाळावर कोड आले होते. तेव्हा त्याने त्याला लवकर घालवले आणि त्याने निघायला घाई केली, कारण देवाने त्याला तडका दिला होता. मग उजिया राजा आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत कोडी राहिला. कधीपर्यंत कोडी राहिला? आणि तो कोडी होता म्हणून वेगळ्या घरात राहिला. कुठे राहिला तो? आणि कारण त्याला परमेश्वराच्या घरापासून दूर केले होते आणि त्याचा मुलगा योथाम राजाच्या घरावर असून देशातल्या लोकांचा न्याय करीत असे. काय झालं? बायबल सांगतं की तो कोडी होता, तो नाही राज्य करू शकला, नाही मंदिरात जाऊ शकला,
नाही सगळ्यांबरोबर राहू शकला, तो एका घरात कोंडून ठेवण्यात आला. आणि बायबल सांगतं की त्यामध्ये त्याचा मुलगा योथाम घरात सर्व राज्याच्या घरावर न्याय करत होता. शेवटी तो काय झालं, त्याचं हे सगळं संपलं, कारण त्याने देवाच्या विरोधात काय केलं, पाप केलं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारे तो जेव्हा तो मेला त्याला राज्याच्या कब्रस्थानामध्ये पण पुरलं नाही. बायबलमध्ये दिलं त्याला वेगळं पुरलं. कुठं पुरलं? उजिया आपल्या वडिलांबरोबर निजला आणि त्याने त्याला त्याच्या वडिलांबरोबर राजांच्या कब्रस्थानात वेगळे पुरले, कारण तो कोडी आहे असे त्याने म्हटले. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा मुलगा योथाम राज्य तो मरेपर्यंत कोडी राहिला. या वचनातून एकच गोष्ट शिकायचं आहे, देवाने त्याला भरभराट दिली जेव्हा देवाला त्याने शोधलं तेव्हा. देवाने सगळे शत्रू त्याच्या वशमध्ये घातले, पण जेव्हा त्याचं हृदय गर्विष्ठ झालं का मी राजा आहे, मी सर्व राज्यांना वशमध्ये केले, एवढ्या लढाया जिंकल्या, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे, एवढी बुद्धी माझ्याकडे आहे, एवढं सगळं ज्ञान माझ्याकडे आहे, एवढं सगळं काही मी प्राप्त केलंय, आणि एक राजाला कोण आडवे आणि धूप जाळायला गेला. शेवटी त्याच्या त्या उन्मत्तपणामुळे, गर्विष्ठ स्वभावामुळे तो आयुष्यभर कोडी राहिला. नाही तो माणसात फिरू शकला काय, नाही तो नगरात राहू शकला, त्याला वेगळ्या घरामध्ये ठेवण्यात आलं, मेला तरी वेगळ्या ठिकाणी पुरवण्यात आलं. बायबलमध्ये दिलेलं आहे. या गोष्टीतून एक गोष्ट आम्हाला शिकायचं आहे, गर्विष्ठपणा देवाला चालत नाही. पण बायबल सांगता अजून एक गोष्ट, उजिया राजा जेव्हा मेला तेव्हा तो मेल्यानंतर एशिया संदेष्टाने देवाचं दर्शन पाहिलं. काय पाहिलं? देवाचं दर्शन. आपण काढू पुस्तक, एशियाचं पुस्तक मध्ये उजिया राजा मेला तेव्हा त्या एशियाने देवाच्या संदेष्टाने परमेश्वराचं दर्शन पाहिलं. आणि त्या परमेश्वराच्या दर्शनामध्ये त्याला काय दिसलं पाहूया. एशियाचं पुस्तक 6वा अध्याय. उजिया राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचवलेल्या अशा सिंहासनावर बसलेलं मी पाहिलं. प्रेज लॉर्ड. लक्ष करू. एशिया संदेष्टा म्हणतो ज्या वेळेस उजिया राजा मेला त्या वर्षी, कधी? राजा मेला त्या दिवशी काय झालं, त्या वर्षी मी प्रभूला उंचवलेल्या अशा सिंहासनावर बसलेलं पाहिलं. मी कोणाला पाहिलं? परमेश्वराला सिंहासनावर बसलेलं असं पाहिलं. आणि त्याच्या पोशाखाच्या सोग्याने सगळं मंदिर भरलं होतं. त्यांनी काय पाहिलं बघा देवाविषयी, त्याच्या पोशाखाने सर्व उजळ प्रकाश लखलखत होता. आणि त्यांनी काय पाहिलं बघा, त्याच्या वरच्या बाजूस सराफिम होते, प्रत्येकाला 6 पंख होते, दोघांनी ते आपले मुख झाकत होते, दोघांनी ते आपले पाय झाकत होते, आणि दोघांनी ते उडे, आणि ते एकमेकांशी मोठ्याने बोलत म्हणाले, सैन्यांचा परमेश्वर पवित्र पवित्र आहे, सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरली आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की सराफिम देवाचे दूत त्यांनी पाहिले. त्या दूतांना 6 पंख होते एकेकाला. एकाने आपलं मुख झाकत होते, एकाने आपले पाय झाकत होते, आणि एकाने आपले काय करत उडत होते. दोघांनी उडत होते, दोघांनी मुख झाकत होते, दोघांनी पाय झाकत होते. असे सराफिम असे दूत त्यांना तिथे पाहिले. आणि त्यांच्या मुखात एकच शब्द होता, पवित्र 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 आहे, सैन्यांचा परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. ते काय करत होते? त्याचे स्तवन काय करत होते? फक्त देवाला उंच करत होते. उजिया राजा देवाला स्तुती करायला गेला, धूप जाळायला गेला, पण त्याचं हृदय काय होतं? गर्विष्ठ होतं. तो स्वतःला उंच करण्यासाठी गेला होता, देवाला नाही. प्रेज लॉर्ड. कमी हे करू शकतो, माझ्यामध्ये काय कमी? पण या ठिकाणी त्या एशियाने जेव्हा पाहिलं, त्याला जेव्हा दर्शन झालं परमेश्वराचं, तेव्हा त्यांनी पाहिलं का सर्व देवदूत त्याला काय करत आहेत? स्वर्गामध्ये त्याचं स्तवन करत आहे. आणि बायबल सांगतं की तेव्हा मी म्हणालो मला हाय हाय, कारण मी नष्ट झालो आहे, कारण मी अशुद्ध होटाचा मनुष्य आहे, अशुद्ध होटाच्या लोकांमध्ये मी राहतो, कारण राजा सैन्यांचा यहोवा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. एशिया संदेष्ट काय म्हटला जेव्हा त्याने हे दर्शन पाहिलं की स्वर्गामध्ये परमेश्वर सिंहासनावर बसलेला आहे, सर्व सिंहासन ते स्वर्ग लखलखत आहे त्याच्या प्रकाशाने, देवदूत त्याचं स्तवन करत आहे,
आणि तो म्हटला, हे प्रभू, मी तुझं दर्शन पाहिलं नाही, आता माझं काय खरं नाहीये, कारण मी अशुद्ध ओठांचा आहे, मी अशुद्ध लोकांमध्ये राहत आहे, आता माझं काय होईल? तो घाबरला. पण बायबलमध्ये दिले, तो काय म्हटला, मग सराफीमातला एक माझ्याकडे उडून आला आणि त्याच्या हातात जळता निखारा होता. त्याने चिमट्याने वेदीवरून तो घेतला होता. काय केला त्याने? चिमट्यावरून वेदीने काय घेतला त्याने? निखारा, एक विस्तो घेतला जळता, आणि त्याने तो माझ्या मुखास लावला आणि त्याने म्हटले, पहा, तुझ्या ओठास लागला आहे आणि तुझा अन्याय दूर केलेला आहे आणि तुझ्या पापांची क्षमा केलेली आहे. जेव्हा आम्ही लीन होऊन त्या देवाच्या पायाजवळ येतो, आम्ही शुद्ध केले जातो. आम्ही म्हणतो, प्रभू, माझी योग्यता नाही, आम्ही तुझ्या पायाजवळ यावं, आम्ही तुझं स्तवन करावं. प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे. त्यावेळेस तो आम्हाला शुद्ध करतो. उजिया राजाला तो शुद्ध करू शकला असता, कारण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याला गर्विष्ठ चढलं होतं. तो मेला तेव्हा त्या येशाने परमेश्वराचं दर्शन पाहिलं, तो दृष्टांत पाहिला की तो उंचावर स्वर्गाच्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि तो म्हटला, प्रभू, मी अशुद्ध ओठांचा आहे, मी अशुद्ध लोकांमध्ये राहतो, आता माझं काय होईल? मी मरेल, कारण की मी अशा प्रकारे दृष्टांत पाहिलेला आहे. पण त्या सराफी मधला एक देवदूताने काय केलं? आपला निखारा घेतला आणि त्या वेदीवरून, जिथं वेदी होती, बलिदान करायची वेदी, त्या वेदीवरून त्यांनी काय केलं? तो निखारा त्याच्या मुखास लावला आणि म्हटलं, पहा, तुझ्या ओठाला लागला आहे, तुझा अन्याय आता दूर झाला आहे, तुझ्या पापांची काय झाली आहे? क्षमा झाली आहे. म्हणून तू देवाजवळ येऊ शकतोस. तू देवाजवळ येऊ शकतोस, कारण तुझ्या अन्यायाची क्षमा मी केलेली आहे. बायबलमध्ये दिले का आमचं रक्ताने शिंपडणं होण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. काढू आपण वचन 1 पेत्र, त्याच्यामध्ये देऊ बघूया. 1 पेत्र काढूया आपण वचन, कशासाठी परमेश्वरने आम्हाला निवडलंय. 1 पेत्राचं पुस्तक, पेत्राचं पहिलं पत्र काढूया. काढलं वचन? काढलं? 1 पेत्र पहिला अध्याय 2 वचन. देव बापाच्या पूर्वज्ञानाप्रमाणे, कोणाच्या पूर्वज्ञानाप्रमाणे? देव बापाच्या आत्म्याकडून झालेल्या पवित्रकरणाने आज्ञांकित होण्यासाठी आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताची शिंपडणा होण्यासाठी निवडलेले आहे. आमच्यावर रक्ताचं शिंपडणं, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं शिंपडणं आमच्यावर होण्यासाठी पूर्वी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं, तारण करवत नाही, एवढं माझा हात काय तोडका आहे का? पण तुमच्या पापाने तुम्हाला माझ्यापासून वेगळं केलेलं आहे आणि आम्ही देवाच्या जवळ यावं, देवाशी समेट व्हावा, म्हणून त्याच्या रक्ताची शिंपडणं आमच्यावर झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही निवडलेलो. तुम्हाला कृपा आणि शांती विपुल हो. लक्षपूर्वक ऐका. उज्जिया हा नम्र नव्हता, तो कसा होता? तो गर्विष्ठ होता. देवाला जेव्हा शोधलं, देवाने त्याला भरभराट दिली, सर्व शत्रू त्याच्या वशमध्ये झाले, पण नंतर तो गर्विष्ठ झाला. नंतर उज्जिया काय झाला? गर्विष्ठ झाला. आणि बायबलमध्ये दिले की त्याच्या गर्विष्ठपणामुळे तो कोडी झाला. काय झाला? आज आम्हाला ज्ञान असेल, बुद्धी असेल, आज आम्हाला चांगला जॉब असेल किंवा आम्हाला सगळं काही चांगलं असेल, आमचं हृदय गर्विष्ठ नाही झालं पाहिजे. आम्ही देवाविषयी गर्विष्ठ नाही झालं पाहिजे. तो कधीही देवाच्या मंदिरात आला नाही, मरेपर्यंत त्याला कबर सुद्धा भेटली नाही, राज्यांची कबर, वेगळं पुरलं त्याला. पण उज्जिया राजा मेला त्याच दिवशी एशिया संदेष्टाला दर्शन झालं, देवाचं दर्शन. आणि देव म्हटला, अरे मी तुझी अशुद्धता दूर करायला समर्थ आहे, कारण तू इतका नम्र होता. प्रभू, आता माझं काय होईल? मी तर अशुद्ध ओठांचा आहे, मी तो अशुद्ध लोकांबरोबर राहत आहे. आणि त्या दूताने त्याच्या अशुद्धपणा दूर केला. त्याच्या ओठाला काय लावलं? निखारा लावला. वेदीवरचं विस्तो लावला. ते विस्तो काय असतं ते लावलं. तो म्हटला, आता तू काय आहे? शुद्ध आहे. आज सुद्धा प्रभूने आम्हाला येशू ख्रिस्ताच्या रक्ताची शिंपडणं आमच्यावर झालेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. तर आम्ही किती स्तुती केली पाहिजे?
अरे आम्ही कोणी नाहीये, ती देवाची दया. आम्हाला कोणता आजार नाही, ही देवाची कृपा. आम्हाला एका घरामध्ये किंवा बिछाणावर आम्ही पडलेलो नाही, ही परमेश्वरची दया आहे. त्याचा उपयोग करून घ्या. देवाच्या पायाजवळ येऊया, देवाची स्तुती करूया, कारण संपूर्ण सृष्टी ही देवाची स्तुती करत आहे. संपूर्ण सृष्टी देवाची भक्ती करत आहे. उज्या राजा मेला त्या दिवशी यशाने परमेश्वराचं दृष्टांत पाहिला. त्याने त्याचं दर्शन पाहिलं आणि तो शुद्ध झाला. प्रेझला आपण सुद्धा त्या देवाच्या दयेने, येशूच्या रक्ताने शिंपडलेले आहोत, शुद्ध केलेले आहोत. त्यासाठीच आम्हाला निवडलेलं आहे आणि त्यासाठीच आमच्यावर कृपा आणि शांती विपुल राहणार आहे. प्रेझला डोळे बंद करूया, प्रार्थना करू. देवाप्पा धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. तुझे उपकार मानतो, तुला उंच करतो. देवा या समय पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श केला, आम्हाला आशीर्वादित केलं. जे लोक ऐकत आहे, पाहत आहे, त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा तुझी कृपा प्रकट कर, तुझी शांती विपुल कर. देवा तू आशीर्वादाने आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन.